श्रावणी अंगारका चतुर्थी कथा। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्रावणी अंगारका चतुर्थी असे म्हणतात। हा दिवस विशेषतः गणपती बाप्पाच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे। या व्रतामागे एक पौराणिक कथा जी भक्तगण आवडीने ऐकतात व सांगतात। कथेची सुरुवात। एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती गणेश बाळाबरोबर आनंदाने वास्तव्य करत होते। एक दिवस माता पार्वती आणि गणपती बाप्पा बागेत खेळत होते। खेळताना गणपती बाप्पाला जोराची तहान लागली। माता पार्वती म्हणाल्या, बाळा तिकडच्या झऱ्यापासून पाणी घेऊन ये। गणपती बाप्पा आनंदाने निघाले। चंद्राची थट्टा। गणपती बाप्पा झऱ्याकडे जात असताना त्यांना आकाशात तेजस्वी चंद्र भेटला। चंद्राला गणपतीच्या लट्ट रूपावरून थट्टा करण्याची सवय होती। तो म्हणाला, अरे गणपती, तू इतका मोठा आहेस की चालताना पण दम घेतोस। पाणी आणशील की वाटेत मोदक खात बसशील। ही थट्टा गणपतीला मनाला लागली। बाप्पा जरी विनोदी असले तरी आपल्या भक्तांना किंवा स्वतःचा अपमान ते सहन करत नाहीत। त्यांना तात्काळ चंद्राला शाप दिला, अरे चंद्रा, आजपासून जो कोणी तुला पाहीन त्याला खोटा आरोप लागेल, बदनामी होईल, तुझे दर्शन लोकांसाठी अशुभ ठरल। चंद्राची क्षमायाचना। गणपतीच्या शाप ऐकताच चंद्र थरथरला। त्याला आपल्या कृत्याची जाणीव झाली। तो गणपती बाप्पाच्या पायाशी बसून क्षमा मागू लागला। बाप्पा, मी मोठी चूक केली आहे। कृपया माझा शाप दूर करा। लोक माझ्या दर्शनाने घाबरतील, मी त्यांना आनंदात सहभागी होऊ शकणार नाही। गणपतीने चंद्राची प्रार्थना पाहून दया आली। त्यांनी म्हणाले, चंद्रा, माझा शाप पूर्णपणे मागे घेता येणार नाही, पण मी त्याचा परिणाम कमी करतो। भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो माझी भक्तिभावाने पूजा करेल, मला दुर्वा, फुले, मोदक अर्पण करेल आणि अंगारा अर्पण करेल, त्याला तुझ्या दर्शनाचा दोष लागू शकणार नाही। अंगारा अर्पणाची परंपरा। या दिवसापासून भक्तांनी अंगारका अर्पण करण्याची परंपरा सुरू केली। अंगारका म्हणजे कोळशाचा प्रज्वलित तुकडा किंवा अग्नीचा तुकडा। पूजा करताना बाप्पाच्या समोर हा अंगारा ठेवून प्रार्थना केली जाते, हे गणराजा, चंद्रदर्शनाने होणारा दोष दूर करा, माझ्या जीवनातील अडथळे नष्ट करा। यामुळे भक्तांना कलंक, अडचणी, खोटे आरोप, अशुभ योग यापासून मुक्ती मिळेल। धन्यवाद। कशी वाटली तुम्हाला कथा? थँक्यू। सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।